फ्रेंड्स, वेलकम टू माय त्वचा. बाळाने किती वेळ झोपलं तरी चालतं आणि बाळाने किती वेळ दूध नाही पिलं तरी चालतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल नसेल पाहिजे तरी पण हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे. कारण मी कित्येकही मिस्टेक मदर्सना करताना बघितले आहेत की त्या लोकांना हेच लक्षात येत नाही की एक्झॅक्टली बाळाला उठवून उठवून दूध पाजायचंय की नाही पाजायचं. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिली गोष्ट तुमच्या मनात येईल, श्रेया तू जे काही सांगते ते कोणत्या वयाच्या बाळांसाठी आहे? सगळ्या बाळांसाठी. म्हणूनच अप्लिकेबल. तुमचं बाळ अगदी 1 दिवसाचं असलं तरी अप्लिकेबल आहे, तुमचं बाळ अगदी 5 महिन्याचं असलं तरी अप्लिकेबल आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट, बाळाने किती वेळा दूध पिणं अपेक्षित आहे? तुमच्या बाळाने 24 तास 8 ते 10 वेळा दूध पिणं अपेक्षित आहे पहिल्या 2 ते 3 महिन्यात. आणि त्याच्यानंतरच्या 2 ते 3 महिन्यात तुमच्या बाळाने 24 तासात 6 ते 8 वेळा दूध पिणं अपेक्षित आहे. हे महत्वाचं. म्हणजे असं नाही असलं पाहिजे की माझं बाळ एकदा दूध पिलो आणि 6-6 तास झोपते आणि मी अख्ख्या दिवसात फक्त 4 वेळाच ब्रेस्ट फीड करते किंवा फक्त 4 वेळाच फॉर्म्युला मिल्क देते. हे जर होत असेल तर काहीतरी भयंकर चुकीचं घडतंय, ते तुम्हाला करेक्ट करायची गरज आहे. म्हणून हे जर तुम्हाला जाणवलं तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊयात की माझं बाळ हे किती वेळ झोपलं तरी चालतं. पहिली गोष्ट, प्रत्येक फीडिंग नंतर बाळाने झोपलं पाहिजे का? आन्सर इज नो. सो 24 तासात तुमचं बाळ जर अगदीच न्यूबॉर्न बाळ असेल तर ते 14 ते 18 तासाच्या मध्ये झोपतं. त्यापैकी 10 तासाची झोप ही रात्रीच झाली पाहिजे. म्हणजे दिवसाची झोप किती पाहिजे आपल्याला? 4 तास ते 6-6.5 तासाच्या मध्ये. तर तुमचं बाळ अंघोळीनंतरच 4 तास झोपलं तर मग ते दिवसभरातून बाकी एकदाही झोपू शकत नाही. जो तुमचं बाळ अंघोळीनंतर 2-2.5 तास झोपलं, मग दुपारी परत 2-2.5 तास झोपलं, संध्याकाळी एक अर्धा तास झोपलं, टोटल 5 ते 6 तास झोपलं दिवसा, तर ते एकदम परफेक्ट. म्हणून तुमचं बाळ 2 फीडच्या मध्ये पहिलं दिवसाचं रुटीन जाणून घ्या. दिवसा तुमच्या बाळाच्या 2 फीडच्या मध्ये मिनिमम गॅप ही 45 मिनिटाची असू शकते आणि मॅक्सिमम गॅप ही 2.5 तासाची असू शकते. त्याच्यापेक्षा जास्त गॅप अलाउडच नाही. म्हणजे श्रेया, दिवसा बाळ झोपलं तरी उठून उठून पाजायचं का? याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे, पण आत्तासाठी समजून घ्या हो. म्हणून तुमचं बाळ लांबडं झोपतंय असं काहीच करायचं नाही. आम्ही दिवसा डायपरच घालतोय, आम्ही दिवसा खिडकी दरवाजे बंदच ठेवतो, बाळाला गुंडाळूनच ठेवतो, बाळाला इतके लेअर टाकलेत की ते बाळ बिचार उठतच नाहीये, असं काही दिवसा करायचं नाही. म्हणून दिवसा तुमचं बाळ मिनिमम 45 मिनिटं आणि मॅक्सिमम 2 ते 2.5 तास या गॅप मध्ये उठलंच पाहिजे. हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि बाळाला दूध पाजलंच गेलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं बाळ 24 तासात 2दा 4 ते 5 तास विदाऊट फीड थांबू शकतो. जेव्हा तुमचं बाळ जन्माला येतं तेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की बाळाला उठवून उठवून दर 2 तासांनी पाजा. हे खूप महत्वाचं आहे इनिशियल डेज साठी, कारण डॉक्टरांना ही गोष्ट चेक करायची असते की तुमचं बाळ ते दूध पचवतंय का, मग शू व्यवस्थित करतंय का, मग बाळ व्यवस्थित झोपतंय का, उठतंय का. अगदी तुम्ही झोपूनच ठेवलं आणि बाळ डिहायड्रेट झालं आणि तुम्हाला कळलं नाही तर. म्हणून कंपल्सरी असतं की दर 2 तासांनी पाजाच तुम्ही. पण मी अशा बायका बघितल्या जे बाळ 20 दिवस झालं, 1 महिना झालं, 2 महिना झालं, तरी पण दर 2 तासांनी बाळाला उठून उठून पाजतात. ते काही करायचं नाही. पण अगेन आय रिपीट, दिवसा तुमचं बाळ लांबडं झोपू देऊ नका. दिवसा मिनिमम गॅप 45 मिनिटं, मॅक्सिमम गॅप 2.5 तास. याच्यामध्ये उठून उठून बाळाला पाजायचंच आहे आणि व्यवस्थित पाजायचं. त्याच्या पलीकडे जाऊन रात्रीच्या वेळेस तुमचं बाळ 24 तासातून 2दा 4 ते 5 तास विदाऊट फीड थांबू शकतो. म्हणून रात्रीच्या वेळेस जर 4 ते 5 तास तुमचं बाळ थांबत असेल विदाऊट फीड तर इट्स ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह. तर त्याच्यात बाळाला सारखं सारखं उठवून दूध पाजायचं नाही. झोपू दे, काही प्रॉब्लेम नाही. पण श्रेया, माझ्या बाळाचं वजनच नाही वाढलं तर, डिहायड्रेट झालं तर मग काय करायचं? जाणून घेऊयात त्या इमर्जन्सी गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, ज्याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल हे समजून घ्यायला की तुमच्या बाळाला दिलेलं दूध पुरतंय की नाही पुरत. पहिली आणि महत्वाची गोष्ट, 2दा 5-5 तासाची झोप घेऊन पण तुमच्या बाळाची 24 तासात 5 पेक्षा जास्त वेळा शूला होतीये का? जर तुमचं उत्तर होतीये तर मग बाळाला जे दूध मिळतंय ते इनफ आहे, बाळ डिहायड्रेटेड नाहीये, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. नंबर 2, पहिले 10 दिवस आपण धरत नाही.
पण पहिल्या 10 दिवसानंतर दर आठवड्याला बाळाचं जे वजन वाढलं पाहिजे ते 150 ग्रॅम पर वीकच्या हिशोबाने वाढतंय का? जर वाढतंय तर तुमच्या बाळाला दूध मिळतंय. नंबर 3, हा जो सॉफ्ट स्पॉट किंवा टाळू आपल्याला म्हणतो, तो टाळूचा भाग असा खोलगट झालेला नाही पाहिजे, की अगदी इथे वरती ना असा खड्डाच पडला, असं आतमध्येच गेलंय. तर मग तुमचं बाळ डिहायड्रेट असू शकतं. नंबर 4, टू मच स्लीप. म्हणजे श्रेया माझं बाळ दिवसा पण झोपतंय, रात्री पण झोपतंय, 24 तासापैकी 20-21 तास माझं बाळ झोपलेलंच असतं. इट इज अ प्रॉब्लेम फॉर अस. म्हणजे 24 तासात जर 21 तास तुमचं बाळ झोपत असेल, तर ते बाळासाठी चांगलं नाही, बाळाच्या ब्रेनसाठी चांगलं नाही, हायड्रेशनसाठी चांगलं नाही आणि तुमच्यासाठी पण चांगलं नाही. म्हणून बाळाने टू मच झोपणं हे पॉझिटिव्ह नाहीये, हे निगेटिव्ह आहे आपल्यासाठी. म्हणून जर तुमचं बाळ टू मच झोपत असेल, तर तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे, त्याला दूध कमी पडतंय, तुम्हाला ते चेक करायची गरज आहे. आणि इथे काही-काही पॅरेंट्स चूक करतात. मी तर झोपेतच बाटली तोंडात देऊन टाकते, बाळ माझं झोपेतच बाटली फिनिश करते. म्हणजे तुम्ही दिवसभर झोपेतच जेवण देऊन बाळाला आळशी करून सोडताय, व्हिच इज नॉट अलाउड. तर ते तुम्हाला 100% करेक्ट करायची गरज आहे. आणि 5वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला चेक करायची, जर मी माझ्या हाताला अशी चिमटी घेतली आणि सोडून टाकली, तर हे फ्लॅट होतंय बघा. लगेच. कारण मी काही डिहायड्रेटेड माणूस नाहीये. मी पाणी, जेवण, खाणं-पिणं सगळं व्यवस्थित करते. पण बाळाच्या बाबतीत जर तुम्ही अशी चिमटी घेतली आणि सोडली, तर ती अशी स्किन वरतीच राहते. म्हणजे अशीच राहते. आणि मग अशी हळू जागेवर जातीये आणि खूप वेळ लागतोय त्या स्किन खाली जायला. याचा अर्थ तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे. म्हणून जेव्हा मी तुम्हाला सांगते, की पहिले 5 दिवस तुम्ही दवाखान्यात असेपर्यंत येस, बाळाला 2-2 तासांनी उठवून दूध पाजा. दिवसा 2-2 तासांनी आणि रात्री 3-3 तासांनी. एकदा 5 दिवस झाले, बाळाचं शू व्यवस्थित आहे, फीडिंग व्यवस्थित आहे, मग तुम्ही 24 तासातून 2दा 4 ते 5 तासाची गॅप देऊ शकता. आणि आत्ता जे मी 5 गोष्टी सांगितल्या, यापैकी जर कोणतीही गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह केली, बाळाच्या बाबतीत होतीये, तर अर्जंट बेसिसवरती लॅक्टेशन कन्सल्टंटला व्हिजिट करा किंवा पेडियाट्रिशियनला व्हिजिट करा. पण एका ट्रॅपमध्ये पडू नका, एवढं मी तुम्हाला सांगते. कित्येक वेळा हे सगळं जेव्हा बघितलं जातं, तेव्हा डॉक्टर पण तुम्हाला सांगतील, "बापरे! तुमचं बाळ तर डिहायड्रेटेड आहे, बाळाला फॉर्म्युला मिल्कवरती टाका." नाही, ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची खूप जास्त गरज आहे. तुम्हाला दूध कमी आहे म्हणून तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे? का तुम्हाला नीट पाजता येत नाहीये म्हणून तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे? का तुम्हाला राइट नॉलेज नाहीये म्हणून तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे? त्या तिन्ही गोष्टी तुम्ही स्वतः चेक करायची सक्त गरज आहे. याचा अर्थ काय? सिम्पलेस्ट अर्थ आहे याचा, की तुम्हाला जर नीट टेक्निक येत नसेल, "आई गं खूप दुखतंय, मग आम्ही बाळाला झोपूनच ठेवतो, मग ते झोपलं की उठतच नाही." लॅच करेक्ट करून घ्या. जर तुम्हाला राइट नॉलेजच नाहीये, जसं मी 5 गोष्टी बघितल्या, त्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व्ह केल्याच गेल्या पाहिजे. ते राइट नॉलेज नाही, तर राइट नॉलेज मिळवून घ्या. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जर शू नीट होत असेल, स्किन बरोबर असेल, टाळू नीट असेल, बाळ व्यवस्थित झोपते-उठते असेल, रात्री 10 तास झोपत असेल, दिवसा टोटल 5 ते 6 तासच झोपतंय. बाकी वेळ तुमचं बाळ कधी रडतंय, कधी क्रँकी आहे, कधी किरकिर करतंय, कधी खेळतंय. इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. तर त्याच्यावरती जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. थँक यू सो मच ही पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत, की बाळ जर दूध पिता-पिता झोपत असेल, तर एक्झॅक्टली आम्हाला काय केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर मायदुजा YouTube चॅनल नक्कीच बघा. आपलं मराठी पण चॅनल आहे आणि हिंदी पण चॅनल आहे. हिंदी चॅनल खूप जुनं आहे. त्याच्यावरती पण खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत. खूप सिम्पली फॉर्ममध्ये मी सगळ्यांना सांगते, जर तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, तर तुमचा प्रश्न आणि त्याच्यापुढे मायदुजा असं YouTubeवरती लिहा. मला गॅरंटी आहे की तुम्हाला डिटेल उत्तर नक्कीच मिळेल. कारण मायदुजा YouTube चॅनलचा कोणताही व्हिडिओ मी स्वतःच्या डोक्याने डिझाइन करत नाही. कोणत्यातरी आईने प्रश्न विचारला, तरच आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो आणि ती एक जर्नी आहे, की माझ्यापासून तुमच्यापर्यंत मी ते नॉलेज पोहोचवू शकते. जर तुम्हाला या जर्नीमध्ये माझ्याशी बोलायचं असेल, माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा मायदुजाचा एखादा कोर्स किंवा प्रॉडक्ट एक्सप्लोअर करायचं असेल, तर नक्की व्हिजिट करा www.myduja.com. जर तुम्ही नवीन नाही असाल, तर आपल्याकडे काही प्रॉडक्ट्स आहेत जे तुमच्या खूप जास्त कामाचे आहेत. जसं की ब्रेस्ट मिल्क बूस्टर आहे, स्ट्रेच मार्क ऑइल आहे, पोस्ट डिलिव्हरी मसाज ऑइल आहे आणि शतावरी आहे. हे तुमच्यासाठी खूप कामाचे प्रॉडक्ट्स आहेत. तर प्लीज मायदुजा वेबसाईटच्या शॉप सेक्शनमध्ये बघा आणि नक्की परचेस करा. थँक यू सो मच ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.